सिंधुदुर्गातनं बातमी आहे। सिंधुदुर्गातील कुडाळच्या नारूर गावातील हातेरी नदीवरील रस्ता वाहून गेलाय। हातेरी नदीला आलेल्या पुरामुळे हा रस्ता वाहून गेल्याचं कळत आहे। तालुक्यापासून 50 ते 60 कुटुंबांचा संपर्क यामुळे तुटलाय। शिवाय शाळेतील मुलांसह नागरिकांचे सुद्धा प्रचंड हाल होतात। प्रशासनाने आता पाहणी करून तत्काळ हा रस्ता मंजूर करावा अशी मागणी ग्रामस्थांनी केली आहे। सिंधुदुर्गातील सह्याद्री पट्ट्यामध्ये मुसळधार पाऊस पडतोय आणि त्याचा परिणाम मात्र इतर गावांना मात्र होऊ लागला आहे। कुडाळ तालुक्यातील नारूळ या गावामधलं जे ब्रिज आहे, जो रस्ता आहे तो पूर्णपणे वाहून गेलेला पाहायला मिळतो। जो रस्ता आहे तो हातेरी नदीवरती आहे आणि तो हातेरी नदीवर असलेला ब्रिजची परिस्थिती जर पाहिली तो पूर्णपणे हा रस्ता आहे, जो ब्रिज आहे तो पूर्णपणे वाहून गेलेला पाहायला मिळतो। पूर्णपणे मोठे मोठे खड्डे जे आहेत ते इथे या ठिकाणी पडलेले पाहायला मिळतात। पूर्णपणे याची चाळण जी आहे ती झालेली पाहायला मिळते। पण पलीकडे जी गावं जे जवळपास 50 ते 60 जे कुटुंब आहेत त्यांचा मात्र संपर्क तुटलेला पाहायला मिळतो। त्यामुळे इथल्या नागरिकांचे मात्र हाल होताना पाहायला मिळतं। जो नागरिकांची होणारी जी गैरसोय आहे ती मात्र दूर करावी अशी मागणी इथल्या ग्रामस्थांची होताना पाहायला मिळते। अनंत पाताडे, TV9 मराठी, सिंधुदुर्ग।